तर तुकोबारायच्या चरित्राचा जर विचार केला तुम्ही आम्ही लोकांनी, तर तुकाराम महाराजांना भाग्यवान म्हणावं असं एकही उदाहरण तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. उलट एवढं दुःख होतं तुकाराम महाराजांच्या वाट्याला. किती दुःख होतं, स्वतः तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये ते दुःख मांडले, गाथेमध्ये अभंग तशा स्वरूपाचे लिहिले. एवढं दुःख आलं होतं तुकाराम महाराजांच्या वाट्याला त्या काळात. एक 20 चरणाचा अभंग आहे गाथेमध्ये. त्या 20 चरणाच्या अभंगामध्ये सगळं दुःख तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलंय. ऐका, तुकाराम महाराज म्हटले, दुष्काळ पडला जरा माझ्या वेळेला. एक दुष्काळ पडला तुकाराम महाराजांच्या वेळेला. त्या दुष्काळाचं नाव आहे दुर्गाई नावाचा दुष्काळ. आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबारायची एक पत्नी, तिला अन्न भेटलं नाही खाण्यासाठी म्हणून मरण पावली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. महाराज म्हटले, ऐका, पत्न्या किती होत्या महाराजांना? 2 होत्या. त्या 2 पत्न्यापैकी एक पत्नी त्या दुष्काळामध्ये तिला अन्न भेटलं नाही खाण्यासाठी म्हणून मरण पावली. दमा असतो ना, दमा, ते आबाळ आलं की दम्यावाल्या माणसाला त्रास होतो. ते दमा नावाचा आजार होता तुकाराम महाराजांच्या पत्नीला. आणि त्या दुष्काळामध्ये ती पत्नी तुकाराम महाराजांची मरण पावली. एक छोटा मुलगा होता तुकोबारायचा, त्या पोराचं नाव आहे संतू नावाचा. तो संतू नावाचा पोरगा देखील तुकाराम महाराजांच्या मांडीवर त्याने जीव सोडला. भेटलं नाही त्याला खायला, उपवासी मेला पोरगा तो. एवढं दुःख तुकाराम महाराजांच्या वाटेला त्या दुष्काळात आलं. आणि हे सगळं मांडले तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये. एक ना अनेक प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनात दुःखाचे, की जे फक्त आणि फक्त त्यांचं दुःख तुम्हा लोकांना शिकवतात, सांगतात. तुकोबाराय म्हटले, ऐका, मी परमार्थ करण्यासाठी जातोय, तर परमार्थ देखील सुखाने लोकांनी मला करू दिला नाही. मंबाजी बुवा गोसाव्याने माझे अभंग, अर्थात त्या काट्याच्या काठीने मला त्या मंबाजी बुवांनी मारलं. अभंग लिहिले देवाच्या आज्ञेने, तर ती अभंग संहिता देखील इंद्रायणीच्या डोहामध्ये रामेश्वर भट्टाने बुडवायला लावली. हे दुःख सगळं माझ्या वाटेला त्या ठिकाणी आलं. गावामध्ये भिक्षा मागण्याकरता मी जातोय, तर गावातला पाटील माझ्यावर कोपला पाटील गाविती लोक, कोपला पाटील गाविती लोक, कोपला पाटील गाविती लोक, कोपला पाटील गाविती लोक. कालावधीमध्ये तुकोबारायची परिस्थिती, देहू गावामध्ये तुकोबाराय परमार्थ करतात, तर लोकांनी सुखाने परमार्थ करू दिला नाही. मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीने मारलं, रामेश्वर भट्टाने गाथा बुडवायला लावली. देहू मधल्या लोकांनी गाढवावरती बसून धिंड काढले त्यांचे. ऐका, तुकोबाराय म्हणतात की माझ्या जवळचं अन्नधान्य मी लोकांसाठी वाटून टाकलं. लोक माझ्या समोर मरायला लागले. आमच्या घराण्यामध्ये चालत असलेली सावकारकी, त्या सावकारकीच्या वह्या गाडीभर माझ्या घरामध्ये होत्या. अरे, ज्या दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्न नाही, अन्न वाचून लोक मरतायत, तो कोणत्या तोंडाने मी कर्ज वसुलीसाठी लोकांच्या दारामध्ये जाऊ? तर तुकोबाराय म्हणतात की त्या गाडीभर असलेल्या कर्जाच्या खताच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये मी बुडवून टाकल्या. कर्ज माफ केलं लोकांना. पण एक काळ असा आला की माझ्या परिवारासाठी आणि माझ्यासाठीच अन्न राहिलं नाही घरामध्ये. कोठाराची कोठार मोकळे झाले. आणि घरच्या लोकांचं पोट भरण्यासाठी ज्या वेळेला मी मागण्यासाठी गावामध्ये गेलो,
तर गावातला पाटील मला माझ्यावरती कोपलाय. किशोर म्हणून आता मज भीक कोण घाली. सांगा, गावातला पाटील माझ्यावरती कोपलाय, मला भिक्षा कोण वाढील. ही परिस्थिती मी नाही म्हणत, तुकोबारायांनी गाथेमध्ये लिहिली. मग अशा अनेक प्रसंग तुकोबाराच्या जीवनामध्ये तुम्हा लोकांना जे फक्त सांगतात की ते दुःखी होते, दुःखी त्यांच्या जीवनामध्ये एवढं सगळे दुःखाचे प्रसंग आहेत. पण मला सांगा, एवढी भयानक परिस्थिती जो मनुष्य उपभोगतोय, अशा माणसाला तुम्ही आम्ही लोक भाग्यवान म्हणू का? आपल्या दृष्टीने भाग्यवान म्हणता येईल का त्याला? उदाहरणे अशा माणसाला पण भाग्यवान, जे तुकोबारांनी उपभोगलं, असं जर एखाद्या व्यक्तीने आज उपभोगलं तर त्याला आपण भाग्यवान म्हणणार नाही, उलट दुर्दैवी म्हणू त्या माणसाला. पण तुकोबारा आहे आज म्हणतात की मी भाग्यवान आहे, माझं संचित धन्य. पण बघायला गेलं तर दिसत नाही. कारण तुम्ही आम्ही लोक भाग्यवान कुणाला म्हणतो? ज्याची बायको मेली त्याला भाग्यवान म्हणतो का? ज्याचं पोरग अन्न वाचून मेलं त्याला भाग्यवान म्हणू का? पत्नी मरण याला भाग्याचं लक्षण म्हणत नाहीत आपण. उलट आजकाल पत्नी भेटणं हे भाग्याचं. कसं आहे तुमच्याकडे? कसं तुम्ही तसे आम्ही गबासा मामी हातलाच कारभार झाला नाही का? जिकडं जावं तिकडं परिस्थिती तीच आहे, पोरीच भेटत नाहीत लग्नासाठी. बरोबर आहे की नाही? फार अवघड झाले आजकाल भाऊ पोरी भेटणं. आता आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना गुरुजी, आम्ही ह्या सगळ्या मंडळीला कीर्तन करायला या गोष्टीचा जास्त अनुभव येतो की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर दुखणं एकच आहे. महाराज लोक म्हणतात एखादी पोरगी बघा आमच्या पोराला. मग ते त्या भाऊला बी अनुभव आहे त्या गोष्टीचा. लोकांना आज मुली भेटत नाहीत लग्नासाठी. आजकाल मुलींची कमतरता आहे. आज मुलगी भेटणं भाग्याचं लक्षण आहे, पत्नी मरणं हे भाग्याचं नाही, भेटणं भाग्याचं. लय अवघड लय परिस्थिती बेकार झाली आजकाल. आता माझी गाडी पलीकडे लागली गुरुजी, माझ्या गाडीमध्ये जवळपास भाऊ 17 ते 18 बायोडाटे पडलेले गाडीत. 17 ते 18 बायोडाटा पुरीचा नाही बरं का, पोराचा नाही. एखादा येईन माझ्याकडे, बघा जुळला तर जुळला. पुरीचे नाहीत, पोराचे बायोडाटा असतो ना ते लग्नासाठी आपण बनवतो तो. रोज फिरावं लागतं. लोक म्हणतात महाराज आमच्या पोराचा बायोडाटा ठेवा एवढा तुमच्या जवळ, बघा तुमच्याकडे भेटली तर भेटली, 2-4 आम्ही देऊ. 2-4 कळाले नाही तुम्हाला? बस तुम्ही त्यातलेच आहेत, काय कळणार नाही तुम्हाला? कळते तुम्हाला, माझ्यापेक्षा अनुभव आहे. आम्ही 2-4 देऊ, पण तेवढी बघा एखाद्या गरीबाची. आणि करोडपत्या घरच्या लोकांच्या पोराचे बायोडाटेत माझ्याकडे. कोट्यावधी रुपयाची संपत्ती करोडपत्याच्या. आणि कवळे कवळे पोर आहेत, 45 वर्ष. हा कवळे 40 वर्ष, 38, 35च्या तर खाली एक नाही, 35-45च्या मधले कसे म्हणा कवळेच मानावं लागलं तर काय. असे कवळे पोरं कसेच आहेत. चला, मला कुणाचा विनोद करायचा नाही, पण ही समाजामधली परिस्थिती सत्य आहे का ना सध्या? अहो लोक एवढे बेजार आहेत. आज लग्न करायला जायचं म्हटलं तर पोरी भेटत नाही. का कशा करता? विषय आपला लांबेल, पण ऐका, याच समाजानं केलेलं पाप समाजाच्या डोक्यावरती उपभोगायला आले. पाप कोणी केलंय? काही पाप कोणी केलंय? मुली कोणी मारल्यात? 15-20 वर्षापूर्वीचा कालावधी आठवा. एवढ्या मुली मारल्यात. त्या मुली मारलेल्याचा परिणाम आज लग्न करायला जायचं म्हटलं तर पोरी भेटत नाहीत.
त्याच मारलेल्या मुलीचा श्राप लागलाय समाजाला, ते पाप आपल्या डोक्यावरती आले आणि सगळा समाज त्या मुलींचं पाप आज उपभोगतोय. पैठणचे नाथ म्हणतात ना, आमचे केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले. एका माणसाने केलेलं पाप असू द्या, नाही तर समाजानं केलेलं ते उपभोगावं लागतं. आणि आज सगळा समाज तेच पाप उपभोगतोय आपण केलेले. आणि काय हो, आपण भेद केलाय, मुलगी आणि मुलामध्ये भेद केला आणि परिणामी मुलगी माहिती झालं की ती पोरगी मारली आपण. मुलगी म्हणजे डोक्यावरचं ओझ, ते जन्माला चिव दिलं नाही. मुलगी म्हणजे डोक्यावरचं ओझन, पोरगा म्हणजे वंशाचा दिवा नाही, त्याला टेंबा म्हणा, टेंबा. अरे ते पुड्या खातय, दारू पियतय, तिकडे पडतय कुठंतरी धाब्याच्या बाहेर, शिक्षण घेत नाही, त्याला कशाला दिवा म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? बस बस, त्याला टेंबाच म्हणायचं, नाही का? जर चांगलं शिकत असेल, आईबापाचं ऐकत असेल, चांगलं आध्यात्मिक असेल, निर्व्यसनी असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असेल, आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असेल, तर त्याला दिवा म्हणायला हरकत. आणि जर व्यसनी असेल तर काय म्हणायचं त्याला? बास, कुणी आलं तर म्हणायचं हा आमच्या वंशाचा बास, काडी लावली म्हणायचं, टेंबा आहे आमचा. ओळख करून द्यायची उद्यापासून. चला, मला हा मुद्दा सांगायचा आहे. तुम्ही आम्ही लोकांनी भेद केला, परिणामी आज लग्न करायला जायचं म्हटलं तर पोरी भेटत नाहीत. त्या कालावधीमध्ये तुकोबारायची त्या दुष्काळामध्ये पत्नी मरण हे भाग्याचं लक्षण नाही, दुर्दैवी महाराज. पण त्यांची पत्नी मेली आणि एक मुलगा देखील मेला. अन्नधान्य सगळं निघून गेलं जवळचं. त्यांना भाग्यवान म्हणता येत नाही आपल्या नजरेतून. आपली नजर चालली. कारण आहे का, तुम्ही आम्ही लोक कुणाला भाग्यवान म्हणतो तर पैठणच्या नाथांनी नाथ भागवतामध्ये गोड ओवी लिहिली. तुमच्या माझ्या नजरेतून भाग्यवानाची व्याख्या काय म्हणतात नाथ? ज्यासी प्रपंच बहुविस्तार, त्यासी म्हणती भाग्य थोर. तो नाना भोगे पावे शरीर, सुकृते जेने. नाथांची ओवी आहे का? नाथ म्हणतात, ज्या माणसाच्या प्रपंचाचा विस्तार झाला त्या माणसाला जगातली लोक भाग्यवान म्हणतात. का प्रपंचाची वाताहात झाल्यावर भाग्यवान म्हणतो आपण? आपली नजर काय, प्रपंचाची भरभराट झाली की भाग्यवान म्हणतो. लोक म्हणतात सहजच, अरे कालपर्यंत त्या अमक्या अमक्या माणसाला खायला अन्न भेटत नव्हतं, आज तो माणूस अब्जावधी रुपये त्याच्याकडे करोडपती झालाय. काय भाग्यवान माणूस आहे राव. कालपर्यंत खाण्याची भ्रांत होती, आज करोडपती. का? भाग्य उजळलं म्हणतात माणूस. प्रपंचातल्या वस्तू मिळाल्यानंतर जगातली लोक भाग्यवान म्हणतात. तुकोबारायला भाग्यवान का म्हणता येत नाही आपल्या नजरेतून? कारण प्रपंचातलं काहीच मिळालं नाही, उलट असलेलं सगळं निघून गेलं. पण तरीही तुकोबाराय म्हणतात की माझं संचित मी धन्य मानतो. ते कसं? तुकोबाराय म्हणले, अरे तुमची नजर आणि माझी नजर वेगळी. मी स्वतःला का भाग्यवान म्हणतो त्याचं एकच कारण आहे, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग परमात्म्याच्या नावावरती ज्या अर्थी माझं प्रेम, माझी प्रीती जडली, त्या अर्थी नक्की माझं संचित हे धन्य असलं पाहिजे. धन्य मी मानीन आपुल